कोकण म्हटलं की आपल्याला आठवते ते निराशार समुद्र, आंबा, फणस, नारळ, पोपरीच्या बागा, दरीखोऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे. त्याचसोबत कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काही ना काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या, काही भूतांच्या अशा गोष्टी ऐकायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी SAR. मी मूळचा कोकणातलाच आहे. लहानपणापासूनच रहस्यमय कथा ऐकायला मला फार आवडतात. त्यामुळे गावी गेलो की माझं आवडीचं काम म्हणजे एखाद्या अनुभवी व जुन्या जाणकार लोकांची भेट घेऊन त्यांच्याकडून गावच्या इतिहासाबद्दल, काही जुन्या घटनांबद्दल, असाधारण घटनांबद्दल जाणून घेणे. सदर कथा ही मी माझ्या आजीकडून ऐकली आहे. ती लहान असताना ही घटना तिच्या गावच्या शाळेत घडली होती. तर कथेला सुरुवात करतो. भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 5-6 वर्षे झाली असतील. देश स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अगदी जोमाने प्रयत्न करत होता. त्यातच गांधीजींच्या बोलण्यानुसार जर देशाची प्रगती करायची असेल तर ग्रामीण भागाचा प्रथम विकास करा. गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या. त्याच योजनेअंतर्गत त्यावेळी गावामध्ये प्रथमच एक प्राथमिक रुग्णालय चालू करण्यात आले. या इस्पितळाचा मुख्य हेतू हा गावातील गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान योग्य उपचार देणे हा होता. कारण गावच्या पूर्वीची स्थिती फार बिकट होती. सर्व रोगांचे निदान हे काही घरगुती उपायांनीच होत असे. अगदी प्रसूतीसाठी देखील जुनीच पद्धत वापरत असत. त्यामुळे अनेकदा हे आई आणि बाळ अशा दोघांना पण धोकादायी ठरत असे. गावात रुग्णालय चालू झाल्यावर देखील सुरुवातीला लोक तिथे जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असे तेव्हा लोक रुग्णालयात धाव घेत असत. असेच प्रसूती दरम्यान काही कॉम्प्लिकेशन आल्या की लोकांना डॉक्टरची आठवण येत असे. लोकांच्या अशा हलगर्जीपणामुळे डॉक्टरसुद्धा कधीकधी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही करू शकत नव्हते. सुरुवातीला तर उशिरा उपचारासाठी इस्पितळात आणि आवारात अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. असे म्हणतात की अशा प्रकारे जर गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाला तर त्या स्त्रीचा आत्मा सहजासहजी मुक्त होत नाही आणि अशा अतृप्त आत्म्याला हडळ असे संबोधले जाते. हे भूतांच्या प्रकारातील सर्वात वाईट भूत मानले जाते. असेच काही महिने उलटून गेले आणि मग रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना रात्रीच्या वेळी विविध अनुभव येऊ लागले. कधी रडण्याचा आवाज, तर कधी गुरगुरण्याचा. कधीकधी तर रुग्णालयात ॲडमिट असलेल्या गर्भवती स्त्रियांना व नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रियांना अनेक भास होत असत. असे जसे काही कोणीतरी त्यांना त्यांच्याकडे रागाने बघत आहे, कोणीतरी त्यांच्या बाळाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉक्टरसुद्धा तिकडे रात्रीच्या वेळी जाण्यास घाबरत असत. लोकांनी देखील तिकडे जाणे सोडून दिले होते. त्यामुळे अगदी वर्षभरातच ते रुग्णालय बंद करण्यात आले. असेच 5-6 वर्ष निघून गेली. गावातील कोणीही तिकडे जात नसे. अगदी सकाळच्या वेळीसुद्धा जर एखाद्याची गुरे चुकून चरत तिकडे गेली तर तो गुराखी देखील तिकडे जाण्यास धजावत नसे. हे रुग्णालय तसे गावापासून 5 मिनिटावर एका सड्यावर, म्हणजे थोडासा उंच भाग असे बांधले होते. आजूबाजूला रान वाढले होते. दाट झाडी होती. रुग्णालयाच्या वस्तू अगदी भकास झाली होती. काही वर्षांनी गावी एक नवीन तरुण व निर्भीड अशा कलेक्टरची नियुक्ती झाली होती. एकदा गावच्या समस्याबद्दल बोलताना त्याला गावी शाळा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याने कळले. तेव्हा त्याने गावची नवीन शाळा बांधण्यासाठी जागा शोधण्याचे काम चालू केले. तेव्हा त्याला त्या सरकारी जागा आणि त्यावरील त्या जुन्या रुग्णालयाबद्दल समजले. त्याने माहिती मिळवली असता जुन्या झालेल्या सर्व प्रकारांबद्दल त्याला कळले. यातून गावी शिक्षणाचा सुद्धा किती अभाव आहे हे त्याला पटले. त्याने लगेच त्या जुन्या रुग्णालयाच्या जागी एक सुंदर शाळा उभारण्याचे ठरवले.
शाळेचे बांधकाम चालू असताना अनेक अडथळे आले, पण त्या कलेक्टरने जिद्दीने 1-2 वर्षात त्या शापित जागेवर एक सुंदर ज्ञानाचे मंदिर उभारले. लोक सुरुवातीला आपल्या मुलांना तिकडे पाठवायला तयार नव्हते, पण नंतर कलेक्टरच्या अथक प्रयत्नांनंतर आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार झाले. पण गावातील लोकांनी एक अट ठेवली, संध्याकाळी 6पर्यंतच शाळा चालू ठेवायची. कलेक्टरने ती अट मान्य केली आणि मग गावात नवीन शाळा चालू झाली. त्या शापित जागेवर आता ज्ञानाचे पाठ गिरवण्यात येऊ लागले, पण ते सारे अजून थांबले नव्हते. संध्याकाळी शाळा बंद केल्यानंतर विशेषतः अमावस्येच्या रात्री अनेक घटना शाळेत घडत असत, जसे की बेंच अस्ताव्यस्त होणे, फलकावर काहीही गिरपटले असत. पण कलेक्टरने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्या चांगल्या कामात विघ्न येऊ नयेत म्हणून त्यांनीही खूप प्रयत्न केले. तसेच शाळाही सकाळ ते दुपार याच वेळेत चालू असे, त्यामुळे मुलांना देखील काही त्रास होत नव्हता. तसेच गावातल्या लोकांनी ठेवलेल्या अटीनुसार संध्याकाळी कोणीही तिकडे थांबत नसे. असाच काही काळ उलटून गेला. कलेक्टर साहेबांनी गावात अनेक विकासाची कामे केली. त्यांचीसुद्धा आता दुसऱ्या गावी बदली झाली होती. शाळा वगैरे सर्व त्यांच्या नियोजित वेळेनुसार व्यवस्थित चालू होते. अशात काही महिन्यांनी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे काही नवीन शिक्षकांची शाळेत भरती करण्यात आली. त्याच भरतीमध्ये खानदेशातून आलेल्या व नुकत्याच शिक्षकी पेशात आलेल्या सुरेश, भिकाजी, निलेश आणि सुनील अशा 4घांची निवड करण्यात आली. त्या 4घांसाठी हा भाग, तिथली भाषा, जेवण सारे काही नवीन होते. गावातच एका किराणा मालाच्या दुकानाच्या मागचा रिकामा भाग त्यांना घर म्हणून भाड्याने मिळाला होता. गावात शिक्षक म्हणून तसा त्यांना मान होताच. ते 4घे देखील गावात अगदी सर्वांसोबत गुण्या गोविंदाने राहत असत. कधी कोणाला काही मदत लागली तर ते नेहमी पुढे येत असत. गावातल्यांकडून त्यांना शाळेत संध्याकाळ नंतर व थांबण्याचे बजावण्यात आले होते. तसेही दिवसभर शाळेत शिकवून दमत असल्याने ते देखील कधी शाळेत थांबत नसत. असेच काही महिने निघून गेले आणि वेळ आली ती वार्षिक परीक्षेची. सर्व मुले फार खुश होती, कारण आता 2 महिने त्यांना सुट्टी मिळणार होती. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला. सारी मुले अगदी बागडत शाळेतून बाहेर पडली. परंतु आता खरी परीक्षा ही शिक्षकांची चालू झाली होती, कारण त्यांना दिलेल्या निकालाच्या तारखेआधी प्रगती पुस्तक तयार करायचे होते. सुरेशने तर अगोदरच 4घांच्या गावी जायच्या टिकटी काढून ठेवल्या होत्या. त्यामुळे पटापट प्रगती पुस्तकाचं काम आटपायचं असं 4घांनी ठरवलं. एक दिवस 4घेही शाळेत पेपर तपासत बसले होते. हळूहळू दुपार होऊ लागली. बहुतेक शिक्षक आजचे तपासणीचे काम आटपून घरी निघून गेले होते. आता फक्त शाळेत ते दोघेच होते. येत्या 2 दिवसात सर्व काम पत्ते करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. 4घेही अगदी मन लावून आपापली कामं करत होते. घड्याळाकडे त्यांचं लक्षच नव्हतं. संध्याकाळचे 5 वाजून गेले तसा शाळेचा शिपाई रामू तिकडे आला. त्यांनी 4घांनाही वेळेचं भान आणून दिलं व आता शाळा बंद करायची असल्याचे सांगितलं. 6 वाजल्यानंतर इकडे कोण थांबत नाही याची आठवण करून दिली. पण त्यांना काही काम करून संपवायचे होते आणि तसाही त्या 4घांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलावले आणि त्यांच्या खिशात काही पैसे कोंबून त्यालासुद्धा सोबतीस थांबण्यास सांगितले. अजून फक्त 2 तास, मग आपण सर्वत्र एकत्र जाऊया. तशीच पैसे मिळाल्यावर रात्रीची दारूची सोय झाली होती, म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत शाळेमध्येच थांबला. सर्वजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते. रामूसुद्धा खुर्चीवर बसून पेंगत होता. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते आणि त्यात त्या 5 जणांचे नशीब वाईट म्हणून
आज अमावस्येची रात्र होती. तसेच गावात तेव्हा विजेचासुद्धा काही भरोसा नव्हता आणि चक्क त्या दिवशीसुद्धा शाळेत वीज नव्हती. ते कंदिलाच्या प्रकाशात काम करत होते. पेपर तपासत असताना सुनीलची नजर दरवाजापाशी गेली. कोणीतरी एक बाई आपल्या छोट्याशा बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला त्या बाहेरच्या काळोखात जाणवले. सुनीलने बाकीच्यांना देखील ते निदर्शनास आणून दिले. सुरेश बोलला, अरे असेल कोणतरी गावातली गरीब बाई, उपाशी असेल म्हणून खायला मागत असेल, असे म्हणून त्यांनी आपल्या दुपारच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला देऊन यायला सांगितले. रामू डोळे चोळतच उठला आणि तो बाजूला ठेवलेला कंदील घेऊन दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. कंदिलाच्या प्रकाशात त्याने दरवाजात बघितले तर तिकडे कोणीच नव्हते. त्याने बाहेर देखील पाहिले, कोणीही नव्हते. तो पुन्हा जागी उठून बसला. अरे गेली असेल ती, पुढे जाऊन देत चल, असे म्हणून सुरेशने परत सर्वांना कामाला यायला सांगितले. 5-10 मिनिटांनी पुन्हा ती बाई दरवाजावर उभे राहून काही खाण्यासाठी मागू लागली. पण पुन्हा तेच रामू कंदील घेऊन दरवाजापाशी गेल्यावर तिकडे कोणीच नाही. असा प्रकार अगदी 3-4 वेळा घडला. शेवटी 5व्यांदा सुनीलने रागातच विचारले, कोण आहे तिकडे? जेवण हवे आहे तर मग घ्या ना, असे म्हणून तो स्वतःच दारापाशी गेला. तेव्हा जणू काही हवेत विरघळावी तशी ती स्त्री आपल्या बाळासोबत कुठेतरी विलीन झाली. सुनील जरा घाबरलाच होता. त्याने बाकीच्यांना देखील ही गोष्ट सांगितली, पण सुरेश आणि बाकी दोघांचा त्यावर विश्वास नव्हता. बाई अशी कशी हवेत गायब होईल? रामूला मात्र हे सगळे काय चालू आहे ते कळले होते. त्याने सर्वांना इकडून लवकर निघूया असे सांगितले, पण सुनील सोडून कोणीही त्याचं ऐकलं नाही. अरे थोडाच काम बाकी आहे, काही नाही होणार, तुम्हाला भास झाला असेल, सुरेश बोलला. काही काळ असाच गेला. ती बाईसुद्धा बराच वेळ दिसली नव्हती. बघ बोललो ना, गावातलीच असणार ती बाई. कोणीतरी उगाच घाबरता तुम्ही राव, सुरेश बोलला. त्याचं बोलणं थांबत तो ज्या खिडकीजवळ बसला होता तिकडून बाहेरच्या बाजूने कोणीतरी बाई हुंदके देत रडण्याचा आवाज त्यांना येऊ लागला. आता मात्र सुरेशसुद्धा जरा घाबरला होता. त्याने हळूच खिडकी बाहेर डोकावून पाहिले. त्याने जे बाहेर पाहिले ते पाहून त्याचे जणू डोळेच फिरले. तो जागच्या जागी बेशुद्ध झाला. बाकीच्यांनी त्याला सावरले. आता सर्वांनाच तो आवाज आला होता. त्यांनी बाहेर बघितले तर त्यांची जणू दातखिळीच बसली. तोंडातून काही शब्दच निघत नव्हता. एक स्त्री बाहेरच्या झाडापाशी बसली होती आणि तिच्या हातात एक बाळ होते, पण त्या बाळाला फक्त धड होते, त्याला मुंडकेच नव्हते. मान खाली घालून ती नुसती रडत होती. हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत होती. आणखी काही जणींचे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज त्यांना येऊ लागले. बाहेर जे काही चालू होते ते बघून ते जागी स्तब्ध झाले होते. अचानक त्यांना बाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी पाहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्यांच्याकडे रागाने बघत होता. त्याचे डोळे पूर्ण सफेद झाले होते व तो वेगळ्या आवाजात नाही सोडणार असे सारखे बोलत होता. पिथरलेल्या अवस्थेतच त्या चौघांनी कोपऱ्यात लावलेल्या देवाच्या फोटोकडे धाव घेतली. तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला. जणू काही आत्ताच त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले असावे असे वाटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुरेशला सावरत तिकडून पळ काढला. पाठीमागून अनेक रडण्याचे आणि किंकाळण्याचे आवाज येत होते, पण त्याने अजिबात पाठी न बघता थेट किराणा मालाचे दुकान गाठले. दुकानात पोचल्यावर 5ही जण तिकडेच खाली पडले. दुकानात असलेल्या काही गावातल्यांनी त्यांना सावरले आणि पाणी दिले. कोणीही काहीही बोलायच्या मनस्थितीत नव्हते. 5ही जणांना कडकडून ताप आला होता. लगेच गावातील वैद्याला बोलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जरा बरे वाटल्यावर त्यांनी गावातल्यांना झाल्या प्रकाराबद्दल सांगितले. सर्वजण त्यांच्यावर खूप रागावले होते, कारण इतकं बजावूनसुद्धा संध्याकाळी 6 नंतर ते शाळेत थांबले होते. नंतर त्यांनी एक समजूत म्हणून गावातील पुजाऱ्याला बोलावले आणि त्या सर्वांबरोबर नारळ वाढून
तो नारळ देवीच्या वेशी बाहेर टाकून दिला. काही दिवसांनी बरे वाटल्यावर आपले काम आटपून चौघेही आपल्या गावी निघून गेले. ते परत आलेच नाहीत. त्यानंतर काही वर्षांनी गावातल्यांच्या सततच्या पाठपुरवठ्यानंतर ग्रामपंचायतीने जी जुनी शाळा कायमची बंद करून गावातच दुसऱ्या जागी शाळा चालू करण्याचे ठरवले. पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस, त्यानंतर टेलिफोन ऑफिस चालू झाले होते, पण ते सुद्धा तिकडे फार काळ टिकले नाही. वर्षभराच्या आत ते सुद्धा बंद झाले आणि आता ती जागा अजूनही अशीच पडून आहे. कोणीही तिकडे सहसा जातसुद्धा नाही. मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.